राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जळगावमध्ये महासंस्कृती महोत्सव पार पडला। मात्र कोट्यवधी रुपये निधी खर्च करून देखील ढिसाळ नियोजनामुळे या महोत्सवाकडे जळगावकरांनी पाठ फिरवल्याचं बघायला मिळालं। गर्दीच नसल्याने लघु उद्योजक, महिला बचत गटांनाही आर्थिक फटका बसला। स्थानिक कलावंत आणि स्थानिक खाद्य संस्कृतीला व्यासपीठ मिळावं, संस्कृतीच्या माध्यमातून परंपरांचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठी सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं। जळगावच्या पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जळगावकर रसिकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर खासदार उन्मेष पाटलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। संस्कृतीच्या माध्यमातून विचार, आचार आणि संस्कृती जिवंत ठेवत एक चांगल्या पद्धतीने कल्चर नर्चर करता येईल का, हा खरा हेतू असताना मला असं वाटतं की ढिसाळ नियोजन जळगावकरांना आणि आम्हाला पण न पटणार आहे। कारण की हा लोकांच्या पैशाचा अपव्यय एका प्रकारे दिसतो, कारण की नियोजन नाही। कारण एका बाजूला एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट करायची, दुसऱ्या बाजूला पब्लिकचा सहभाग नाही। उद्घाटन सोहळ्याला केवळ बोटावर मोजण्या इतकेच नागरिक उपस्थित होते। याबाबत कुठलंही नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं नसल्याचं मान्य करत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली। आपल्याला अनुभव असेल तेव्हा माहिती आहे की गर्दी होणं म्हणजे एक स्टार अट्रॅक्शनची गरज असतो आणि वेळोवेळी ज्यावेळेला आपण म्हणजे नवीन कलाकारांना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देतो, तर त्यामध्ये हा मानाने गर्दी आपल्या रेग्युलरली मिळत नाही। अगर तुम्ही कुठले सिनेमा हॉलमध्ये पण गेले वीक डे, वर्किंग डे मध्ये त्याच्या पण हाऊसफुल नसतो। या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक खाद्य संस्कृतीला आणि बचत गटातील लघु उद्योजक महिलांना चालना देण्याचा प्रयत्न केला होता। यासाठी 300 पेक्षा अधिक स्टॉल्सही इथे उभारण्यात आले। मात्र महोत्सवाला प्रतिसादच न मिळाल्यानं बचत गटाच्या महिलांवर देखील आर्थिक फटका बसला। त्यामुळे महोत्सवात सहभाग घेण्यासाठी लावलेला खर्च आणि रोजंदारी शासनाने भरून द्यावी अशी मागणी बचत गटाच्या महिलांनी केली। बचत गट आहे, आमचा काहीही सेल झालेला नाहीये आणि पूर्ण सिंपॉक आमचं तसंच उरलेलं आहे। आम्हाला जायला भाडं सुद्धा नाही, गॅसचे सिलेंडर द्यायचे ते सुद्धा पैसे नाहीये। आम्ही बचत गटातून कर्ज काढलेलं आहे, 2 रुपयाच्या टक्क्याने पैसे घेतलेले आणि ते खर्च केलेले, पण त्याच्यात रुपयाचा पण फायदा नाही आमचा। शासनाला आमचं एवढं सांगू इच्छित आहोत की आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहेत, खेड्यावरून आलेलो आहेत, आमचा फक्त खर्च आणि आमची रोजंदारी बी जरी दिली त्यांनी तरी आम्हाला भरपूर आहे। राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून या महोत्सवासाठी 2 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता। तसंच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही मोठा निधी हा उभारण्यात आलेला। मात्र एवढा निधी उपलब्ध होऊनही कार्यक्रमाची जनजागृती आणि प्रसिद्धी करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरलं। पण प्रशासनानं मात्र योग्य नियोजनाचा दावा केलाय। या संदर्भात आपल्या माहिती आहे की याच्याबद्दल प्रेस नोट देण्यात आला, प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आला, पेपरमध्ये जाहिरात देण्यात आली। काही लोकांच्या मनात होतं की पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, हे 5 दिवसचा टेस्ट मॅच आहे। पहिले दिवस 5 म्हणजे सगळे जाहिरात झाले, तर दुसरे, तिसरे, चौथे दिवस काय जाहिरात राहणार आहे। तो 100% पेपर्स आपण कव्हर केलेला आहे। त्याबरोबर आपले मोठे मोठे बॅनर्स लागलेले आहेत। या महासांस्कृतिक महोत्सवात लोकसंगीत, लोकगीत, पोवाडे, बहिणाबाईंच्या कविता अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना देण्यात आलेली। अनेक नामवंत कलावंत या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते। मात्र व्यासपीठावर आलेल्या कलावंतांच्या संख्ये एवढी सुद्धा रसिकांची संख्या नसल्याचं चित्र पाहायला मिळालं। एकंदरीतच 3 दिवसांपासून सुरू असलेल्या महासांस्कृतिक महोत्सवाकडे जळगावकर प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यानं या महोत्सवाचा पुरता फज्जा उडाल्याची चर्चा जळगावात रंगली। खानदेशातील कलावंतांना वाव मिळावा आणि बचत गटाच्या महिलांना या ठिकाणी कुठेतरी चालना मिळावी, याच करिता महासांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून देखील या महासांस्कृतिक महोत्सवात कलावंतांसह काही नागरिकांनी, प्रेक्षकांनी या ठिकाणी पाठ फिरवल्याने या महोत्सवाचा फज्जा उडवल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। आणि असे सगळे स्पेशल रिपोर्ट्स, महत्त्वाचे विषय आपण बघत असतो न्यूज